तर इकडे अगोदर ना आपण सर्व वांगी काढून घेऊया. वांग्यावरती ना भरपूर वांगी झालेली आहे ती बघा. पप्पा ना आता सर्व बॅग पॅकिंग करायला सुरुवात करते. इकडे फक्त सर्व गोष्टी ना आम्ही सर्व रेडी केलेले आहेत. तिकडे काळजी घ्या. चला एका महिन्यात हो येऊ आम्ही लवकर येऊ. मी आता इथं आम्ही पाया पडता. तर आज मनीने आपल्याला सोडायला आले. आज मुंबईला जातोय ना. टाटा आता मी चाललो मुंबईला. चला मंडळी पोहोचलोय आता कातलावर. गाडी आली दादाची. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण पुन्हा निघालेलो आहोत मुंबईला जायला. आज आपला परतीचा प्रवास आहे. इकडे गावी आलो होतो आणि गावी बरेच दिवस राहिलो. छान वाटलं. गावी आल्याच्या नंतरला ना म्हणजे परत मुंबईला जावं असं वाटत नाही, कारण गावाचा क्लायमेटच असा असतो आणि गावाला ह्या टायमाला भरपूर थंडी आहे. पण मस्त वाटलं गावाला, एकदम प्रसन्न वातावरण होतं थोडे दिवस राहिलो तरी. आणि आज आपली 8:30ची गाडी आहे रात्री आणि शक्तिदाचीच आहे. नेहमी आपण शक्तिदाच्या गाडीने जातो. तर आता सर्व लगबग वगैरे आहे, तयारी वगैरे करायची आहे, बॅग पॅकिंग असणार आहे. तर मंडळी आता ना आपण मुंबईला चाललोय. तर आपल्या अंगणामध्ये ना भाज्या वगैरे आहेत आणि अननस पण झालेला. आपण जेव्हा आलेलो तेव्हा दाखवलेला अननस, तो पण घेऊन जाऊया ना. मस्त तयार झालाय. तयार झाला आता. हा चला आता अंगणामध्येच आहोत. आणि पहिले तर वांगी घेऊया. वांगी मस्त झाली, छान झाली. ही सर्व इकडे ना चहाची पात पण आहे. चहाची पात आपण आजीच्या वाड्याच्या इथून आणू. तर इकडे अगोदर ना आपण सर्व वांगी काढून घेऊया. वांग्यावरती ना भरपूर वांगी झालेली आहे ती बघा. किती वांगी झालीत. मस्त आता ना मोठी मोठी झाली ती बघा, लाईनीतच बघा. आणि ह्या साईडला दाखवा ही बघा, इकडे 3 आहेत. एवढी वांगी झालीत. वरती पण नाही, सर्व लहान लहान आहेत. फुलं वगैरे पण आहेत. त्या साईडला फुलं आहेत आणि हे बघा ही लहान लहान आहेत. हा मोठ्यातला म्हणजे लांबवाला वांगी आहे ना. मोठ्याचा एक बियाणं ठेवूया आपण. हा मे महिन्यामध्ये पण आपण काढून नेलेला बघ, माहित आहे ना किती. हो भरपूर वांगी झालेली. एक बियाणं पण ठेवायचं. मोठावाला मला वाटतं कदाचित बियाणं ठेवायचं. हा इथं बांधून घेऊ काय, अशी बांधून ठेवू तर काय. असू दे, नंतर बांधू. आधी वांगे काढून घेऊ. बियाणं कुठे ठेवायचं. हा मोठा आहे तो. काय माहित पप्पा, बियाणं कोणतं ठेवायचं आहे. पप्पांना बियाणं माहिती असा आहे. बुंदाची असेल तो, शेंडीचा नको ठेवायला. नाही, मोठावाला बियाणं ठेवायचं ना. हा हे बघा, हे सर्व काढून घेते. इकडे इकडे पण मस्त झाले. इकडे हे छोटे आहेत ना, हा ते माझीच नव्हती. हे टोपल्यात सर्व काढून घेतोय. टोपला आणलाय, एक टोपला आणि सुरी आणलाय, म्हणजे सर्व व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये जमा करता येते. हा बघा मस्त लांब लचक आहे. आणि ही वांगी खायला एक नंबर आहे. मुंबईला आम्ही घेऊन गेलेलो ना, कसली भाजी वगैरे जबरदस्त. एक मस्त ना जाडीवरती पोलटवलेला ना. हो पलटून खाल्लेला. हा मसाला वगैरे बनवून भरीत टाईप छान झालेला. इकडे पण छान झालेले बघा, मस्त वांगी झालं. ह्या वांगीवर ना भरपूर वांगी होतात, विचारू नका एवढे वांगी होतात दर टायमाला. मे महिन्यात, पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, दर टायमाला. हे लहान लहान आहे ते ठेव, एवढे काही फायदा नाही घेऊन. लहान छोटे हे छोटे आहेत ना, ते ठेवायचे. एक छोटे तर आधीच काढते, नंतर काढे. तिकडे पण आहे, तो पण छोटाच आहे. हा बघा, हे पण एकदम छोटी साईज आहे, पण हप्त्याभरात मोठी होतात एकदम. एवढे एवढे होतात. आपण आली होती की छोटी होती ना, आता पटकन मोठी झाली. आणि तिकडे ना अननस आहे, तुम्हाला त्या साईडून दाखवतो. अननस पण काढायचं आहे आपला. हा की बघा, एवढे वांगे सर्व मिळाले. तिकडून अननस बघायला जाऊया आपण. मस्त एकदम आपल्या अंगणातले फ्रेश वांगे आहे. चल इकडून, इकडे बघा अननस दाखवतो तुम्हाला. अननस आता एकदम मस्त तयार आहे. आईला सांगितलं ना, आई बोलली की काढून घेऊन जाऊया. आता तयारच आहे तो पूर्ण अननस. चल काय जरा, हा बघा अननस दाखव येऊ. हा काय पिकलाय, पूर्ण पिकलाय अननस. हा बघा एकदम भारी तयार झालेला आहे. जबरदस्त. तुरा बाई केवढा मोठा दिसतोय. तुरा आता परत लावायचा आहे ना. आपल्याला आता परत लावायचा. पप्पा बोलले की लावून घेऊया. तिथून कशाला. हा चल काप आता. हा बघा कसला भारी अननस रेडी झालाय. काटा त्याला तो काढला नाही मागच्या टायमाला. हो दाखव, सोड. हा बघा अननस तिकडे झालेला माग. हा पण म्हणजे मोळत आलेला, पण पकडला ह्याला अननस. आम्हाला वाटलं नव्हतं पकडेल, पण पूर्ण मस्त पकडला. हा बघा ना कसला भारी अननस रेडी झाला इकडे. हा बघा इकडे ना पप्पानी सर्व खड्डा खोदूनच ठेवलाय इथे दुसरा अननस लावायला. म्हणजे याचा टोक आहे ना, तो वरती लावायचा, मग अननसचं मस्त झाड तयार होतं पूर्ण. जबरदस्त आहे ना, तयार झालंय. असे फ्रेश फळं आपल्याला गावाला खायला मिळतात. मस्त छान तर रेडी झालंय. आणि या टायमाला कारली वगैरे नाही, खाली आजीने कारली काढलेली सर्व.
तिकडे मागे खाली कारला आहे ना त्याच्यावर मस्त मोठी मोठी कारली झालेली ना. हो ती काढलं राहते. पण इकडे हात ना ती कारली ह्याच्यावर एकदम बारीक बारीक आहेत, रेडी नाही झाली. अर्धी कारली सुकली पण. आणि ही पापडी आहे ती अजून झाली नाही पापडी. पापडी पण नाही झाली, ती नंतरला होल वेळ लागेल त्याला. हा पूर्ण मंडप पण मांडव तुटलेला, तर पप्पाने थोडासा व्यवस्थित केलाय त्याला. हा पूर्ण खाली आलेला, आपण दाखवलेलो ना स्टार्टिंगला गावाला आलेलो तेव्हा, तर पप्पाने सर्व नीट केलेलं आहे. पापडी होतात, थोडे थोडे झालेले ते बघा तिकडे दिसते झालेली, छोटे छोटे होत चालतील आता. तर मंडळी आता ना आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन करायला, आणि मंदिराच्या इथून ना आपल्याला सर्व भांबरुड्याची पाला पण घ्यायची आहे. तन्वीने खास मागितलेली आहेत, कारण मुंबईला ना आपल्याला पोपटी बनवायची आहे, तर ती बोलली येताना घेऊन ये करून. तर त्यासाठी मंदिरामध्ये आम्ही बघितलेली मागे आलेलो तेव्हा की भरपूर भांबरुड्याची सर्व पाला आहेत तिकडे. आणि इकडे ना सोबत माझे पप्पा पण आहेत, आम्ही दोघं दर्शन करायला चाललोय मंदिरामध्ये तिकडे. आता डायरेक्ट बाबा शिमग्याला ना दर्शन. हो आता शिमग्याला येऊया आता परत. हा तर बोला आता जाताना दर्शन करून घेऊया, चला. खाली ना सर्व रस्त्याच्या बाजूला इकडे हा बघा सर्व लागवड केली झाडं झुडपांची, आणि इकडे बघा केळीची बाग आहे, आणि केळीवरती केळी पण मस्त झाली ती बघा. ही मोठ्यातली गावची केळी आहेत, छान झाली तर. आणि या साईडला ना हे बघा आंब्याला पण मोहर आलं, हे बघा कसला फुललाय पूर्ण मोहर आणि आंबा. हा दीपक काकांचा खाली सर्व हे आंबे आहेत, ते हापूस आंबे. आता सध्या ना तिकडे टाकीचे ते काम चालू होतं, काय माहित अजून करतात की नाही. नवीन पाईपलाईन लावतो ना पप्पा. हो नवीन पाईपलाईन टाकते. हा नवीन घरं झालीत ना, तर त्यांना तिकडे पाईपलाईन नवीन जोडायची आहे. काही काही ठिकाणी पाणी पण येत नाही, हे स्लो येत आहे म्हणजे, तर त्यासाठी नवीन पाईपलाईन लावतात परत. हे बघा इकडे पण भांबरुड्याची पालं आहेत. तिकडे वरती ना मंदिराची इथे मस्त झाली, तर बोलले तिथूनच घेऊया. तिकडे छान झाली मस्त, पाणी वगैरे तिकडे छान आहे ना नळाचं, त्याच्यामुळे मस्त वरती भांबरुड्याची पाला सर्व. हा बघा इकडे सर्व काम चालू होतं, मला वाटतं हा नवीनच दिसतंय. इकडे काहीतरी जॉईंट मारलंय वाटतं. काल पूर्ण पाणी बंद केलेला, काम चालू होतं त्याच्यामुळे. हा आता बघा तिकडे पण नवीन पाईपलाईन टाकली ती, तिकडे पण बघा. दोन करायचं सेलमध्ये टाकलाय. दोन लाईन बंद करू शकतो. दोन्ही लाईन बंद करू शकतो. इथे काम चालू होतं हा कालच्यापासून. आज खालच्या साईडला चालू आहे हा वाटतं. नवीन पाईप टाकला आवडतं. अच्छा हा नवीन आहे ना. आता खाली केले सर्व, मला वाटतं जॉईंट करायला प्रत्येकाच्या घरांचे. तिकडे इकडे मागच्या साईडला होतं ना तिकडे भांबरुडा. हो मागे आहे. पहिले दर्शन करून घेऊ मंदिरामध्ये. चला एकदम शांत वातावरण आहे मंदिरामध्ये. बघताय आता ना संध्याकाळचे 4:15 होत आले. संध्याकाळीच आपण आलो इकडे दर्शन करायला. मस्त वाटतंय मंदिरामध्ये, एकदम शांत पीसफुल वातावरण ना, भारी वाटतं. कधी पण या तुम्ही. पप्पा पाया पडतात. हो वरती मंदिरामध्ये झुमर मस्त आहे, लायटिंग वगैरे चालूच असते कंटिन्यू सतत. चला मी पण दर्शन करून घेतो. इकडे पूर्ण ना आपल्या मंदिराच्या आतमधला गाभारा आहे. हो इकडे सर्व मीटिंग वगैरे असतात नेहमीच्या. तर शिमग्याच्या टायमाला पूर्ण भरलेला असेल हा आतमध्ये गाभारा. बाहेरच्या साईडला पूर्ण भरलेला असतो. सर्व मुंबईकरी चाकरमाने येतात गावाला. इकडे ना सर्व भांबरुड्याचा पाला आहे. हा पोपटी बनवायला हा कामाला येतो. आज घेऊन जायचं आपल्याला. चांगलं फ्रेश एकदम ना, ताजा ताजा दिसतंय बघा. पाणी आहे ना इकडे, नळाचं पाणी सर्व येतो. काही तोडायला पण आणला नाही ना, टाकू तरी आणायला येते. घे थोडं थोडं घ्या, जास्त नाही लागणार आहे. दाखवा बस झालं एवढं. मस्त सुगंध येतोय बघ असं भांबरुड्याचा. हा भारी एकदम. आता सूर्य ना मावळण्याच्या दिशेला चाललाय, आणि संध्याकाळचा टाईम आहे. संध्याकाळचा इथून नजारा बघायचा दिसतो. शांत एकदम भारी नजारा आहे. गावचा पूर्ण व्ह्यू दिसतो. मंदिरामध्ये येण्याचा फायदा हाच की पूर्ण गावचा नजारा इथून एकाच ठिकाणावरून पाहायला मिळतो. मस्त वाटतंय. तिकडे रोड वगैरे बघा खालचं पूर्ण दिसतो. रोड गेल्यावरती हायस्कूल आहे तिकडे, आणि पूर्ण तिकडे रोड गेलेला आहे. नदी वगैरे गावची बघा, नदी वगैरे पूर्ण दिसते इथून. खलाटी सर्व A to Z गोष्टी इथून दिसतो.
ते डोंगरात ना त्याच्यामुळे छान वाटतं. आमचं कसं गाव पूर्ण डोंगराच्या खाली वसलेलं आहे आणि आजूबाजूला सर्व तुम्हाला डोंगर पाहायला मिळतील. त्या साईडला डोंगराच्या पलीकडे पण गाव आहे. तिकडून बघा जावडे गाव पण दिसतोय. तो दिसतंय घरं वगैरे दिसतात जावडे गावाची. आणि त्या साईडला ह्या साईडला ना वेळाच मार्ग आहे म्हणजे साखरी खारी इकडे गाव आहे. चला आता निघालोय. भांबरुड्याची पालं पण घेतलीत आणि दर्शन वगैरे मस्त झालं ना. हो हो. छान दर्शन झालं. तर निघूया घराच्या दिशेने. बघून चालायला लागतं. इकडे जरा उतरा नाही ना. पावसाळ्यात मस्त होतं इकडे. हिरवंगार बघायला पण भारी वाटतं. तर म्हणजे आता ना आजीच्या वाड्याची इथे चाललोय. तिकडे जरा सर्व पात आहे चहाची पात. बोललं जाताना घेऊन जाऊया. बघा पोचलं आजीच्या वाड्याची इथे. इकडे वाडा आहे आजीचा. कुठे पुढच्या साईडला की मागच्या साईडला? मागे आहे ना. कवाडी खोलले पण नीट कवाडी बंद करायची. तिकडे पण झालंय. समोर पण आहे. मागे पण आहे. मागे भरपूर झालं. सूर्य आणले लय झालं इकडे ना. इथं पण आहे. नाही आले आज. हो पाणी पाहिजे. पाणी लागलं की चांगल्या फुलतात. मस्त आहे. साईड टाकलं की स्मेल भारी येतो चायचा. ठेव इथेच ठेव. खालीच ठेव. दे. मस्त सुगंध कापताना ना भारी येतोय. तर इकडे बघताय ही सर्व पात आपली कापून झालेली आहे. एवढी पात घेतली आहे. ही आता सुकवून बाबा भारी ना. हो मस्त लागेल. ही मुंबईला गेले की आम्ही सुकवतो आणि मग चाईत कधी पण वापरू शकतो. मस्त गावची सुगंधित पात घेऊन चाललोय मुंबईला. याची चाय एक नंबर प्याल तर काय तुम्ही बोलशील. चला. तर इकडे ना हा बघताय अननसचा वरचा शेंडा आपण कापून घेतलेला आहे. आणि आता ना पप्पा तिथे खड्डा खोदलेला ना मगाशी पप्पाने खोदून ठेवलेला. तर आता इथे नवीन लावतायत हा अननस. म्हणजे कसं नवीन रोपटा लागला ना की परत पुढच्या वर्षी आपल्याला काय ना काय त्याचं फळ भेटेल किंवा 4-5 वर्षांनी. 4-5 वर्षांनी एका वर्षात येतं ते. हे काय हा छोटा आहे ना. ह्याला टाइम नाही लागेल. टाइम लागेल. मग 4-5 वर्ष लागतील. चला लवकर येल. जास्त पुरायची गरज नाही. माती काय किती? कुठं माती होती? नाही माती नाही. माती कुठे गेली? साईडला झाली वाटतं. माती टाकतोय. खड्डा छोटासाच खणलाय. हा आधीच का खंडीचा खड्डा? आधी मगाशी पप्पाने केलेला. तिकडे माती येते का? अलगत नाही ना त्याला. नाही. थोडंसं पाणी पण आणलं इकडे. मगामध्ये पाणी घालायला थोडा म्हणजे मोड वगैरे येतील त्याला. बघा साईडने घालायचं. 4-5 दिवसात त्याला ना मोड पकडतील आणि पकडायला मस्त तू जमिनीमध्ये. तर मंडळी पप्पाना आता सर्व बॅग पॅकिंग करायला सुरुवात करते. इकडे बघता सर्व गोष्टी ना आम्ही सर्व रेडी केलेल्या आहेत इकडे. आणि आई आता पप्पा जेवणाची तयारी करते ना. हो जेवणाची तयारी करते. मी बॅगा भरायला सुरुवात करते. हा म्हणजे लवकर सर्व गोष्टी मॅनेज करता येतील. तर इकडे ना सर्व गोष्टी आपण हे बघा आणलेल्या आहेत. इकडे भाज्या वगैरे सर्व आहेत. ही कारल्याची भाजी पण होती. वांगी वगैरे आता अंगणातून काढलेला आम्ही. हा एक अननस. इकडे काय पापडी आहे. हा ही पापडीची भाजी पण मिळाली आपल्याला. जास्त नाही भेटली. हा इकडे चहाची पात वगैरे सर्व. चहाची पात आहे तिकडे. हा भांबरुडीचा पाला आहे. हा तनूला हवा तर तो आणायला गेलेला देवळामध्ये आपण. आणि हे नारळाचे नारळ आहेत. आपल्या माडावरती सर्व नारळ आहेत. एक घेऊन जातोय आजीसाठी आणि बाकी एक आपण फोडला होता. हो एक पाण्यासाठी आहे. हा
आणि इकडे नाही ही बारीक सुकी मच्छी वगैरे सर्व आहे. बाकी इतर पण बऱ्याच गोष्टी आहेत. ही एक आपण तांदळाची गोण घेऊन चाललोय. ही आपल्या शेतातले तांदूळ आहेत. बाकी इतर गोष्टी आहेत सर्व त्या वाटल्याच नंतरला दाखवू मुंबईला गेल्याच्या नंतरला. तर आता सर्व बराबर आहे बघा. बॅग वगैरे इकडे सर्व रेडी केले. तिकडे एक बॅग भरायची आहे, मागे पण आहे. सर्व कपड्याचे पण भरायचे बाकी ठेवलेत. आधी हा सामानाचा भरतो. ही थैली आहे बघा. थैलीमध्ये सर्व ना भरून पॅक करून ठेवायचे आहेत आपल्याला. कारली एकाच भरत होते. ह्या टायमाला भाज्या कमी होत्या ना. हो कमी होत्या. पावसाळ्यात भाजी जास्त येतात. हां, पावसाळ्यात कसं पाणी भरपूर असतं तर भाज्या पण मस्त होतात. एक एक भरून सगळ्या थैल्यातच भरून लागेल ठेवायला. मी आता भरतोय मी. हां, इकडे सर्व आता बॅगेमध्ये सामान भरतोय. नारळ वगैरे ठेवलंय. दोन्ही एकातच ठेवतोय, वजन नाही नव्हतं. हे नारळ वजन होता म्हणून एक सोललाय आम्ही, नाही तर वजन भरपूर होतं. हे हलके फुलकेच ठेवा म्हणजे कसं ते बरोबर बॅग मॅनेज होतं. ते एकेतच जड मग भारी पडतं. जागा होल ना. आणि ते दुसरे पण बॅग आहेत अजून 4 बॅगा आणले. झाली बोलला. एवढं सामान एवढ्या बॅग जास्त तर सामान होत. एवढं पण फुल भरण्याची गरज नाही. तर इकडे आई बघते आता ना सर्व भाकऱ्या भाजायला चालू केल्यात. या बघा इकडे आता रेडी केल्यात आणि इकडे शेकवतात. या मुंबईला घेऊन जायच्यात ना अर्धे. हो, आपल्याला मेन कशी मुंबईला भाकरी म्हणजे पाहिजे चटणीनं भाकरी. चटणी पण घेतलाय. आजीने वाटून दिली चटणी. चटणी भाकरी अजून बारीक सुट्टा पण आईने भाजलीत कदाचित. ते पण घेऊन सुद्धा नाही भाजली, जाडे चिरलेली. हा चिरलेली. कारण मुंबईची कशी माणसं गावाला गेल्यावर भाकरीनं चटणीची वाट बघत असतात. तर ते पण घेऊन जायचंय. आता रात्रीचा टाइम आहे ना. 7:30 वाजता आमची 8:30ला गाडी येणार आहे. हो, तर जेवण खाऊन लवकरच सर्व घ्यायचंय. आई सर्व आता भाकऱ्या वगैरे बघा पॅक करते. मस्त गावच्या भाकऱ्या आणि ही सर्व चटणी आजीने वाटलेली. हा मसाला पण आहे थोडासा राहिलेला, बोललं घेऊन जाऊया. वाटतं पाट्यावरचा मसाला आहे. डब्यामध्ये घेऊन जातो आणि भाकऱ्या याच्यामध्ये पानामध्ये बांधते. सर्व सुट्ट आहेत भाजलेली. बघता आता ना सर्व बॅग्स आपण ओटीवरती आणलेले आहेत. एवढ्या सर्व बॅग आहेत. 1 2 3 4 बॅग्स आहेत आणि एक आपली तांदळाची सर्व गोण आहे. तर जास्त सामान नाही, कॅरी करायला इझी होईल. आणि आता बघताय रात्रीची वेळ झालेली आहे. आता वाजतायत 8. 8:30ला गाडी येणार आहे बोललेत. आता ना आपण निघालेलो आहोत मुंबईला जाण्यासाठी. आई आहे इकडे रेडी झाले, आजी आहे आणि पप्पा सुद्धा आहे. चला आजी गाडी पण आली आहे ना. आता आवाज येते गाडी. हॉर्न दिला नाही आता. हो, आजीने पण स्वेटर घातले. थंडी आहे ना. थंडी भारी आहे. आता संध्याकाळ झाली की थंडी वाजते. थंडी भारी. चला हो चला. हे आता बॅग खाली न्यायचे सर्व. तर इकडे बघताय आज मनीने आपल्याला सोडायला आले. आज मुंबईला जातोय ना. टाटा, आता आम्ही चाललो मुंबईला. रोज वटीवर बसायला यायची आम्ही जेवल्याच्या नंतरला. जेवण झाला, जेवणाच्या टायमाला यायची, थोडीशी खायची आणि मग ओटीवर आमच्या सोबत बसायची रात्रभर गप्पा मारत. सोडायला येते आम्हाला. सोडायला येते का. नको खाली यायची. हो गाडी तिथे थंडी आहे. बोल आता सुरू झाली बघ. मी आता इथं आम्ही पाया पडता. मला पण पाया पडू द्यायची. काळजी घ्या. चला एका महिन्यात. हो येऊ आम्ही लवकर येऊ. थंडी आहे. पाणी आणले. ही खांद्याला घेते मी. खांद्याला घेते. खांद्यावर आईला थंडी लागायला लागली. मला थंडी नाही तर काय मग थंडीच लागत आहे. चला ही पण आहे मी घेतो हातात. हातात गेली ही बॅग. पप्पा घेऊन चालले. हा बॉटल आहे घे. चला निघूया आता. काही बॅग नेलेल्या ना म्हणून बऱ्या पडत नाही तर एकदम मग न्यायला होत नाही. चले माऊ निघालो आम्ही. सोडायला येत चाल. बसले तिला माहित नाही जात. तिला माहिती नाही जात अजून. चला निघूया. आजी नंतर लाईट वगैरे सर्व बंद करेल. फोन करा. हो माझी काळजी घ्या. हो चला चला मी येऊ लवकर परत 1 महिन्यात. काढो काय लाईट लावली. फोन कर नाही तर
हो हो. चला आता खाली आलोय. घराची इथे बालवाडीची इथे पोचू आता. पूर्ण काळो काळो काय अंधार झालाय आणि थंडी लागते एकदम. संध्याकाळ झाली ना की थंडीचं वातावरण पसरतं. बालवाडीत बसलीच वाटतं काही जण. ते कामगार असतील. काम चालू आहे ना पाईपाचं. चला मंडळी पोचलोय आता कातलावर. गाडी आली दादाची. बसलोय आता गाडी चालू आहे. बॅग ठेवतात पप्पा. मामा पण आहे सोबत. मामा सर्वजण आले. गावातली पण आमची बरीच माणसं आहेत. चला आता निघालोय मुंबईच्या दिशेने. आली सर्व मंडळी. पुढे पण बसणार आहेत अजून बरीच गावचे आहेत. तर मंडळी आता ना आपण पोचलेलो आहोत आपल्या इथे हायवेच्या इथे. आता सर्व ना बॅग्स वगैरे आहेत ते घेऊन जायचे. बाबा किती 4 वाजतात ना? 4 वाजतात ना? 4 वाजते. चला इकडे ना आता आलोय आपल्या घरी. आता सामान घेऊन चाललोय. डोक्यावर घेतो सई. चला मी घेतो एक. तू नाही तू बरं का चला घेऊ. एवढ्या कुठे जाते. तू घेऊन येऊ ना. तो नाही येणार कोण. तर मंडळी फायनली आता आपण मुंबईला पोहोचलेलो आहोत. आज आपल्या परतीच्या प्रवासाची व्हिडिओ होती. कोकणामधून आपण थेट आता मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि छान मस्त प्रवास झाला. रात्रीचा प्रवास असतो ना तर काही समजत नाही. झोपण्यामध्ये पूर्ण तो वेळ निघून जातो आणि मस्त गावाला पण बरेच दिवस राहिलो. खूप भारी एन्जॉय पण केला. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.